नमस्कार. सांगते काय झालंय. खरं तर ना सुरुवात वेगळी करायची म्हणून हातामध्ये झाडू घेतला. झाडू याच्यासाठी घेतला जरा कचरा बिचरा काढूया आधी जरा म्हटलं नको आधी इंट्रोडक्शन तर द्यायला पाहिजे ना. एपिसोड सुरू झालाय. नमस्कार मी माधवी निमकर. फिट अँड फिट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पटकन आलेच तर कचरा काढून घेते. तर ह्याच्यावर नाही आठवलं तुम्हाला सांगू, माझी आजी मला सांगायची म्हणजे कचरा काढताना व्यवस्थित असा वाकून कचरा काढला पाहिजे असं म्हणतात. त्याला कारण आहे हो काहीतरी. गावाला आमच्या एक मावशी होत्या, त्या कचरा कशा काढायच्या माहिती आहे. स्टाईल वाटते ना जरा वेगळी. नाही असा कचरा नसतो काढायचा, पण कधीच असा कचरा काढल्यावर माझी आजी तिच्यावर प्रचंड चिडायची, प्रचंड रागवायची. आज्यांना काम करण्याची एक वेगळी शिस्त होती बघा. त्या शिस्तीच्या मागचं कारण हे एक पहिली गोष्ट म्हणजे काम व्यवस्थित झालं पाहिजे. आता आपण जो उभ्याने असा कचरा काढला तर हा काय कचरा निघतोय काय, टाइमपास होते, दुसरं काही होत नाहीये. पण कचरा काढणं म्हणजे ह्याला म्हणतात कचरा काढणं. एक समाधान पण मिळतं, तुमच्या बॉडीला एक वेगळा व्यायामाचा प्रकारही होऊ शकतो आणि कामही व्यवस्थित होतं. प्रत्येक गोष्टीला कारण होतं. जुन्या पद्धतीच्या बायका ज्या काही आपल्याला सांगायच्या त्याच्या प्रत्येक गोष्टीला कारण होतं. तर मला असं वाटतं अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण जरा लक्ष नीट घालून आपण कामही व्यवस्थित केलं पाहिजे, स्वतःची हेल्थही नीट व्यवस्थित जपली पाहिजे. अजून एक उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे. मी एकदा माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. आता ती हा एपिसोड बघितल्यावर तिचा फोन येणार आहे मला लगेच ओरडण्यासाठी. तर सांगायचं तात्पर्य ज्यावेळेला मी तिच्याकडे गेले होते ना त्यावेळेला तिचं सीझर झालंय याची भीती म्हणा किंवा माहीत नाही काय, तर तिच्या त्या डोक्यावर त्याचा इतका परिणाम झाला होता की माझं सीझर झालंय म्हणजे जवळपास कोणाचंच होत नाही अशा पद्धतीने ती रिॲक्ट करत होती. आणि जाता येता कुठलीही वस्तू ज्याला पण खाली पडलेली दिसते आपल्याला तर ती जाता येता अशी उचलायची. अगं सकाळी सकाळी हिचा ना डबा करायला लागतो, अगं काय करणार मग उठून डबा करा, कुठे फिरायला जाणार, टाईमच मिळत नाही. तर हे सगळे तीन ह्या पायाने उचलत होती. एकदा झालं, दोनदा झालं, खूप वेळ झाल्यानंतर मी तिला जोरात ओरडले, तू हे काय करतेस, काय करते. म्हटलं अगं तू अशा वस्तू का उचलतेस, कपडे असे पडले ते. अगं सीझर झालंय माझं, हे बघ इथे इंजेक्शन दिले 2, मग माझी कंबर दुखते. मी त्यावेळेला तिला इतकं ओरडलं होतं. मी तिला सांगितलं होतं की या गोष्टीचा भाव जितका तू करशील तितकाच तुझं शरीर तुला साथ देणार नाही. तू जितकं त्याला लाडवून ठेवशील, जसं लहान बाळाला आपण लाडवून ठेवल्यानंतर ते खूप लाडावलं जातं, ऐकत नाही, सेम तसंच आपल्या शरीराच्या बाबतीत आहे. आपण जितकं शरीराचे लाड म्हणजे कुठल्या अर्थाने म्हणते मी, कुठेही व्यायाम न करणं म्हणा किंवा शरीराची हालचाल कमी करणं म्हणा, काम वाचवणं म्हणा किंवा काम न करण्यासाठी कंटाळा आल्यावरती आपण सगळीच कामं आपल्या मोलकरणींना सांगतो, ती न करता स्वतः आपण थोडी केली पाहिजेत हा विचार न करता सगळ्याच्या सगळ्या कामांची जबाबदारी आपण समोरच्यावर टाकून देणं, मला असं वाटतं हे कुठले तरी शरीराचे लाड जे आपण करतो ना ते चुकीचे आहेत. कारण की आत्तापर्यंत तुम्ही बघत आला असाल आपल्या आज्या असतील, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले आपल्या आज्या किती काम करायच्या, आजही त्या काम करतात. मला अजून एक आठवण पटकन तुमच्याशी बोलता बोलता आठवते की लादी पुसताना कधीही दाखवते तुम्हाला, अशी लादी पुसली की माझी आजी मला ओरडायची. तर मी म्हटलं आजी ह्याच्यात काय चुकीचं आहे, हे का लादी अशीच पुसली जाते ना. आजी म्हणते नाही, ओणव्याने पुसायची असते. का ओणव्याने कशी नीट लादी पुसली जाईल. आजी म्हणली करून बघ. मग त्यावेळेला मी लिटरली ते फडकं तेव्हा मला कळलं लादी पुसताना ही अशी आपण जर पुसली, कॅन यू सी, हा एक प्रकारचा वेगळा आणि चांगला व्यायाम आहे. लहान मुलांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. का माहिती आहे का, लहान मुलं खूप चंचल असतात, त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी असते. म्हणजे त्यांना ते ना एका पॉईंटकडे बघत काम करायला वगैरे हे फारसं आवडत नाही, कारण की ते सतत इकडे तिकडे फिरत असतात, धावत असतात. आणि मुळातच आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोठ्यांना सुद्धा कॉन्सन्ट्रेट करणं फार कठीण झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेशनने काम करणं कठीण झालेलं आहे. त्यासाठी हा उत्तम व्यायामाचा प्रकार आहे, तुम्हाला दाखवते मी. एका लाईनमध्ये तुम्हाला तुमच्या बॉडीचं स्ट्रक्चर होल्ड करायचं आहे. म्हणजे दिसताना ते आसन मे बी तुम्हाला असं वाटेल की नाही आपण हे करू शकतो, करू शकताच तुम्ही. प्रॅक्टिस मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी प्रॅक्टिसने शक्य होतात. तर ते त्रिकोणासन जे आहे ते त्रिकोणासनमधला पहिला प्रकार मी तुम्हाला आधी करून दाखवेन. नंतरचं त्रिकोणासन आहे ज्याच्यामध्ये बॉडी थोडीशी ट्विस्ट केली जाते. त्या ट्विस्टिंगमुळे तुमच्या बॉडीला काय फायदे होतात, त्या ट्विस्टिंगमुळे तुमच्या स्नायूंवरती नक्की काय परिणाम होतात, त्या ट्विस्टिंगमुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल कशा पद्धतीने वाढतं ते मी सगळं आज दाखवणार आहे तुम्हाला.
मॅट घेऊन आले मी. खूप शांतपणे कॉन्सन्ट्रेशनने हे असं आपल्याला करायचं आहे. जसं मी मगाशी म्हणाले, एका लाईनमध्ये आपल्याला ट्रायपॉड म्हणजे एका लाईनमध्ये आपल्याला हात आणि दोन्ही पाय एका रेषेत ठेवून तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. 3 फीट अंतर घ्यायचं. आधी लेफ्ट पाय बाहेरच्या बाजूला काढायचा आहे. हात स्ट्रेट खाली नेऊन अंगठा पकडायचा आहे पायाचा. हा हात सरळ सिलिंगच्या दिशेने वरती गेला पाहिजे. आणि आता तुमची नजर एके ठिकाणी तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून ठेवून ठेवायची आहे बॉडी बॅलन्सिंगसाठी. शोल्डर स्ट्रेट असले पाहिजेत. होल्ड करायचं आहे. काम अप. आता दुसरा पाय बाहेरच्या बाजूला काढायचा आहे. हात खाली अंगठा पकडायचा आहे. मेक शुअर सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही ट्रायपॉड करत असाल त्यावेळेला त्रिकोणासन करत असताना ज्यावेळेला तुमचा हात असं होऊ शकतं की तुम्ही पूर्णपणे खाली वाकणार नाही. कारण की बिगिनर्सना ही आसनं जरी दिसत असली सेम तरीसुद्धा ताण पडतो आपल्या हॅमस्ट्रिंग्सवरती. हॅमस्ट्रिंग्सना अतिशय ताण पडल्या कारणाने तुम्ही हा हात खालपर्यंत नेऊ शकत नाही. किमान इथपर्यंत तरी आणण्याचा प्रयत्न करा. पण रोज मात्र 1-1 इंच खाली जाऊन शेवटी तुमचं टार्गेट हे असलं पाहिजे की तुम्हाला हा अंगठा पकडता येईल. हा एक. आता याच्यातला भाग बी. परत 3 फीट अंतर घ्यायचं आहे. लेफ्ट पाय बाहेर. आता बॉडी ट्विस्ट करायची आहे. ट्विस्ट म्हणजे काय? तुमचा राईट हँड लेफ्ट लेगच्या इथे ठेवायचा आहे. हा हात वर. आणि आता शोल्डर्स आणि कंबर दोन्ही ट्विस्ट झालं पाहिजे. लुक अप. ऑपोजिट साइड. तुम्हाला सांगते कुठल्या कुठल्या अवयवांना ह्याचा फायदा होतो. पहिली गोष्ट म्हणजे हॅमस्ट्रिंग्स, मांड्या, गुडघे, खांदा, माकड हाड आणि तुमचा पूर्ण मणका. या सगळ्या गोष्टींचं बॅलन्सिंग या एका आसनामध्ये होतं. तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते. लहान मुलांची हाईट वाढण्यासाठी हे आसन केलं जातं. कारण की काही मुलांमध्ये अशा समस्या असतात. काही झालं किती खेळले तरी सुद्धा त्यांची उंची वाढत नाही. तर व्यायामामध्ये अशी बरीच आसनं आहेत नैसर्गिकरित्या. आपण जसं म्हणतो सायकल खूप चालवल्याने हाईट वाढते. करेक्ट ही गोष्ट. तसेच काही आसनंसुद्धा आहेत त्याच्यामुळे लहान मुलांसाठी स्पेशली ज्यांची हाईट वाढावी अशी त्यांची नैसर्गिकरित्या हाईट वाढावी अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी हे आसन करावं. प्लस अजून कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी अभ्यासासाठी जे मुळात लहान मुलांना कॉन्सन्ट्रेशन लागतं एके ठिकाणी स्थिर बसणं जे असतं किमान 1 तास तरी मुलाने शांतपणे एके ठिकाणी बसून अभ्यास करावा अशी जी आपली इच्छा असते ते होत नसतं. सतत चिडचिड होते आपली. कारण की लहान मुलं चंचल असतात. त्यांना पटकन फोकस करता येत नाही. पटकन कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. तर त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयोगाचं आहे. आजीचा सल्ला माहिती असेल ना. आजीच्या इन्स्ट्रक्शन्स किंवा आजी आपली काय खायची. आपल्या सगळ्यांना ना लहानपणापासून म्हणजे आता गावाला असताना गोष्ट वेगळी असायची. आजीच्या आजची भाकरी मात्र आपण न चुकता रोज चुलीवरची भाकरी, मग ती नाचणीची असो, ज्वारीची असो किंवा बाजरीची असो, तांदूळाची असो, माहीत नाही ती अशी मेल्ट व्हायची आपल्या तोंडात आणि आपण ती खायचो. म्हणजे खरं बघायला गेलं तर इकडे मुंबईत मी भाकऱ्या बनवायला गेलं तर ते अतिशय कडक बनतात. त्याच्यामुळे पोळ्यांशिवाय पर्याय उरत नाही आणि तितक्या चांगल्या पद्धतीचं पीठ आजकाल मिळत नाही. त्यामुळे होतंय काय, नकळत नको आपण गव्हाची पोळीच खाऊया.
तर हे पोळीकडे हळूहळू आपण शिफ्ट झालो. बघायला गेलं तर गहू आपल्या इकडचा नाहीच आहे. आपल्याला आजही आपण ऐकतो शेताकडची माणसं काय खात असतील तर बाजरीची भाकरी, ज्वारीची भाजी, कितीतरी त्याच्यामध्ये आयर्न आहे, म्हणजे किती सारे विटॅमिन्स आहेत. मला असं वाटतं की इतकं घरातलं फूड म्हणजे आपल्या खूप वर्षांपासून चाललेल्या परंपरेपासून आपण जे खाद्यपदार्थ आपल्याकडे जे आहेत, जे आजी आपल्याला मस्तपैकी सकाळी वाढायची, तेच पदार्थ म्हणजे आपलं उत्तम डाएट आहे, जे आपल्यासाठी पौष्टिक डाएट आहे. पण गंमत अशी झाली आता धकाधकीच्या आयुष्यामध्ये जी न्याहारी आपण सकाळी करायचो चुलीवरची, मला आजही आठवतंय सकाळी सकाळी आजी मला मऊ भात खायला द्यायची. त्यावेळेला तर असा कधी प्रश्न नाही पडला ओ माय गॉड कार्ब्स, राईस कसं खायचं आपण सकाळी सकाळी, असा प्रश्न कधीच पडला नाही मला. कारण की चुलीवरचा गुरगुट्या भात ही पर्वणी म्हणजे मी ते मिसच करू शकायचे नाही. त्याच्यामध्ये मेथकूट टाकलं जायचं. का बरं मेथकूट टाकलं जायचं? नाश्त्यामध्ये आपण एरवी बाकी सगळे पदार्थ खातो, म्हणजे इडली असेल किंवा पोहे असेल, शिरा, उपमा. ते शिरा तर गोड झाला, पण उपमाही आपण खातो. मग आपण गुरगुट्या भात नुसताच का मीठ आणि तूप लावलेला खात नाही, त्याच्यामध्ये का मेथकूट टाकलं जातं? कारण की ते मेथकूट वेगवेगळ्या डाळींचं बनवलेलं असतं. तिथे सुद्धा काहीतरी एक थॉट आहे की तुमच्या शरीराला उत्तम आणि चांगलं खाद्य मिळालं पाहिजे. सकाळची न्याहारी ज्यावेळेला तुम्ही एक मोठी वाटी भरून ज्यावेळेला तुम्ही भात खाता, त्याच्यात मेथकूट टाकता, तूप टाकता, मीठ टाकता, काय लेवलला त्याचं आपण म्हणतो न्यूट्रिशन व्हॅल्यू काय लेवलला जाते त्याची, अजिबात नाही. ते खाऊन तर माझं कधीच आजपर्यंत पोट सुटलेलं नाही आहे. लहानपणापासून पोळी, भाजी, वरण, भात, साजूक तूप, कोशिंबीर, गाजराचे तुकडे, हे सगळं आपल्याला जेवायची सवय असताना अचानक आता मोठं झाल्यावर कोणी आपल्याला सांगितलं नो कार्ब्स, नो राईस, 0 शुगर वगैरे असं कोणी सांगितलं तर आपल्याला असं वाटतं हे काहीतरी वेगळं आहे, हे नाही असं 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 आधी तर सगळे खात होते त्यावेळेला असं व्हायचं नाही. तर सांगायचं तात्पर्य आहे की आपल्या पिंडाला ज्या गोष्टींची लहानपणापासून सवय आहे त्या गोष्टी तुम्ही निग्लेक्ट करूच शकत नाही. आता खूप वेळा असं होतं की आता आपण एक शिमला मिरची तुम्ही बघता, आपल्याकडे हिरवी शिमला मिरची मिळते, ते एक येल्लो कलरची पण असते आणि रेड कलरची पण असते. पौष्टिक असते, मी मान्यच करते. पण त्या भाज्या किंवा किनोवा नावाचा एक प्रकार आहे, तर ह्या किंवा ब्रोकोली असेल, पण ते इथलं नाही आहे. हे तुम्ही याचा समावेश तुम्ही डाएटमध्ये करूच शकता, पण सर्वसामान्य माणसांना ह्या भाज्या किंवा हे पदार्थ परवडणारे नाही आहेत. मला असं म्हणायचं आहे की असा एक वेगळा कुठला तरी खर्च करण्यापेक्षा डाएट म्हणून सो कॉल डाएटमध्ये आपल्या वहीमध्ये सकाळची न्याहारी वेगळी किंवा दुपारी जेवतानाचे वेगळेच कुठले तरी पदार्थ, संध्याकाळचे वेगळेच कुठले तरी पदार्थ, हे काहीतरी ॲड करण्यापेक्षा जी स्टेप आपण लहानपणापासून खात आलेलो आहोत किंवा जी स्टेप आपण मानत आलेलो आहोत, फॉलो करत आलेलो आहोत, तीच करायला पाहिजे. मला अजिबात असा प्रकार आवडत नाही. महिलांना मला खूप सांगायचं आहे. खूप साऱ्या महिलांकडे मी बघितलं आहे, माझ्या घरातही मी असं वातावरण बघितलेलं आहे की सकाळचा नाश्ता स्किप करायचा. माझ्या घरात म्हणजे कसं, माझी आई आणि माझे वडील किंवा माझा भाऊ आम्हाला सवय आहे नाश्ता करायची, पण नातेवाईकांमध्ये काही वेळेला असं होतं की नाश्ता, ब्रेकफास्ट कशाला करायचा आहे, ब्रेकफास्ट कशाला करायचा, ह्या प्रश्नावरती मला भरभरून उत्तर द्यावं असं वाटतं. का करायचा असतो ब्रेकफास्ट? तर त्या ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता, का तो स्किप करायचा आहे? त्यावेळेला तर आपण एक 12 तासांचा गॅप आपल्या पोटामध्ये असतो, ॲसिड सिक्रेट झालेले असतात. त्याच्यामुळे एक बरोबर 9 वाजता रात्री समजा आपण जेवले तर दुसऱ्या दिवशी 9 वाजता ब्रेकफास्ट हा केलाच पाहिजे. तिथे आपल्या कामाला सुरुवात होते. दुपारी आपण जेवतो, दुपारच्या जेवणामध्ये पोळी भाजी, फुलके तुम्ही खाऊ शकता तुम्हाला पोळी नको हवी असेल तर, पण फुलके 1 ते 2 फुलके, पोळी भाजी. प्रॉपर जेवण झाल्यानंतर पुढची चूक ज्या मोस्ट प्रॉब्ली सगळ्याच महिला करतात, दुपारी 2 ते 3 तास झोपायचं. अतिशय चुकीचं आहे हे. याच्यामुळे वजन वाढायचं प्रमाण साधारण 40% वाढतं. 40%. पॉवर नॅप गोष्ट वेगळी. मलाही वाटतं असं की दुपारच्या वेळेला शूटिंग असेल किंवा कुठलं काम असेल तर जरा डुलकी मारावी. आत्ताही रात्र ब्रेक झाल्यानंतर असं वाटलं की एक 15 मिनटं डुलकी काढावी, पण ती डुलकी 15 मिनटाची असावी, जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या वेळ. या गोष्टीने सुद्धा वजन वाढतं. त्याच्यामुळे ते कंट्रोल करा आणि ती सवय लागते तुमच्या बॉडीला, तुमच्या मेंदूला. तुमचा आहार प्रमाणात नसेल, प्रमाणापेक्षा जास्त झाला तर एका पॉईंटला मेंदू असं म्हणतो की नाही, सुस्ती आली, आता मला झोपायचं आहे. पण तुम्ही जर तुमचं जेवण, जसं मी म्हणाले की ओंजळी, आपली ओंजळ केवढी आहे, आपलं उदर केवढं आहे, तेवढं जर तुम्ही जेवण दिलं
तर मला असं वाटत नाही की तुमचं शरीर सुस्तावेल. परत दुपारी टी टाईम आपण जो म्हणतो, टी टाईमच्या वेळेला तुम्ही काय करता असाही प्रश्न विचारला जातो. तर टी टाईमच्या वेळेला तुम्ही चहा मस्त व्यवस्थित, ज्यांना जे चहाप्रेमी आहेत मस्तपैकी 1 चमचा साखर टाकलेला चहा तुम्ही पिऊच शकता. हे ऑफकोर्स ज्यांना शुगर असेल, डायबिटीज असेल किंवा अजून शरीराच्या वेगळ्या तक्रारी असतील तर त्यांच्यासाठी हे अप्लाय होत नाही. हे मी जे ते सांगते ते स्टँडर्ड डाएट आहे सगळ्याच महिलांसाठी. परत जी डावी उजवी जी असते ना जेवतानाची, पापड, लोणची, त्या लोणच्यामध्ये जो खार असतो, काय म्हणतात त्याला, पापड खार, आणि ते लोणच्यामध्ये असलेला खार तो अतिशय वाईट असतो तुमच्या बॉडीसाठी, तुमच्या आतड्यांसाठी. जितकं कमी लोणचं किंवा ह्याच्यामध्ये तेल खूप असतं. हे पदार्थ हे डावी उजवीत जर करायचे असेल तर डावी उजवी भरून काढा गाजर आणि काकडीने आणि बीटाने. बीट तुम्ही उकडून घ्या. डावी उजवी तुम्हाला जर भरलेलं ताट हवं असेल तर या गोष्टींनी भरा. हाय फायबर असतं त्याच्यामुळे, जेणेकरून तुम्हाला त्रास होत नाही. परत कोणाला तरी ना म्हणजे त्या जेवणासोबत गोड खायला आवडतं. काहीतरी 1 घास गोडाचा, 1 घास भाजीचा, 1 घास खोडाचा, एक भाजी खाल्ली, कोशिंबीर खाल्ली, काहीतरी गोड दे ना, काहीतरी गोड, काहीच नाही तर तूप साखर पोळी घेतात. हे म्हणजे हे चूक म्हणण्यापेक्षा मला म्हणायचं की हे आपण जिभेचे चोचले पुरवतोय. मान्य आहे, खाण्यासाठी जन्म आपला वगैरे सगळं मान्य असतं आपल्याला. पण जर तुम्हाला वजन कंट्रोल करायचं असेल तर खाण्यासाठी जरी जन्म झाला असला तरी उत्कृष्ट प्रकारे जगण्यासाठी सुद्धा आपला जन्म झालेला आहे. बरं, आपल्या आयांना एक सवय होती बघा, ती माझ्या आईची सवय तर मी अजिबातच मोडूनच काढली ती, की एक कालची पोळी उरली ना ती मला दे, मी खाते. माझे वडीलसुद्धा, तो भात उरलाय तो दे, टाकू नको तो भात, दे भात. मग ती कालची डाळ आहे ना ती पण दे. मग ती कालची डाळ, तो कालचा भात, मग त्याच्यावरती ताक टाकणार, ते का तर थोडंसं पातळ व्हायला पाहिजे कारण की डाळ कमी पडली ना. मग हे सगळं एकत्र करणार आणि खाणार. हेतू हा आहे की अन्न फुकट गेलं नाही पाहिजे. पण प्रॉब्लेम असा होतो की ते शिळं अन्न खाल्ल्याने सुद्धा तुमचं वजन वाढतं. खूप गोष्टी आहेत. अभ्यास आहे, डाएट म्हणजे अतिशय सिन्सिअरली केलेला अभ्यास. तो अभ्यास जर तुम्ही रोज व्यवस्थित केलात ना तर तुम्ही उत्तीर्णच होत जाणार याच्यामध्ये. तर बायकांचा मेजरली हा प्रश्न आहे आणि पुरुषांचा पण असा प्रॉब्लेम होतो की बाहेर असल्या कारणाने वेळेत जेवण होत नाही. आता हे सगळं झालं डाएटचं, हा सगळा प्रकार डाएटचा झाला. माझ्या आईला एक उत्तम सवय, भूक लागली की आई शेंगदाणे आणि गूळ खाते. हाय प्रोटीन, आयर्नसुद्धा मिळतं एकत्र. तर जर तुम्हाला अशा क्रेविंग्सच जर होत असतील तर त्याला काहीतरी ऑप्शन्स शोधा जे तुमच्या शरीरासाठी उपयोगी असेल, ज्याच्यामुळे तुमचं वजनही वाढणार नाही. तर आज ना डाएटविषयी खूप गप्पा झाल्यात. काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, किती प्रमाणात खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे, कधी झोपलं पाहिजे, किती तासांची झोप घेतली पाहिजे, ऑइली खाल्लं पाहिजे की नाही, गोड खाल्लं पाहिजे की नाही, सगळ्यावरती चर्चा करून झालेली आहे. तर ह्याला अनुसरूनच एक मी तुम्हाला टिप देणार आहे. गमत होते कशी, आपल्याला ना काहीतरी क्रेविंग होत असतं मध्ये मध्ये. म्हणजे समजा आपण मार्केटमध्ये गेले, दुकानामध्ये काजू कतली दिसली, मन मारावं लागतं. परत जरा पुढे गेलो, समजा गुलाबजाम दिसले, ते खावेसे वाटले, तिथेही मन मारावं असं वाटतं. होतं असं की खूप वेळा तुम्ही ज्या वेळेला त्या क्रेविंगला सामोरं जाता त्यावेळेला एका पॉईंटला थकता आणि जे समोर येतं गोड ते तुम्ही खाता. त्याची गरज नाही आहे. त्यालाच अनुसरून एक टिप तुम्हाला मी सांगते. समजा तुम्हाला एखाद्या दिवशी जेवण झाल्यानंतर खावंसं वाटलं बाबा गोड, किंवा संध्याकाळच्या वेळेला वाटलं, सकाळच्या वेळेला वाटलं, कधीही वाटलं, पण तुमचं मन तुम्हाला सांगतं की नाही हे खायचं नाही आहे, पण शरीर ऐकत नाही आहे. अशाला काय करायचं, बस थोडंसं तुम्हाला प्ले करायचं आहे तुमच्या मेंदूसोबत. तुम्हाला असं समजा 4 गुलाबजाम तुमच्यासमोर ठेवलेत, मस्त ना दिसलेच मला, हां 4 गुलाबजाम ठेवलेत, तर पटकन एक गुलाबजाम घ्यायचा, छोटासा तुकडा पाडायचा, तर तोंडात ठेवायचा. गंमत खरी पुढे आहे, हे बाकीचे गुलाबजाम ठेवून द्यायचे लगेच. तर ते जो एक तुकडा आपण गुलाबजामचा तोंडामध्ये ठेवला आहे ना, तो साधारण अख्खा 1 मिनिट तुमच्या तोंडामध्ये तो विरघळवत राहायचा, घोळवायचा, थोडा थोडा खायचा. 1 मिनिटासाठी मेंदूला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुझं क्रेविंग हे मिटवण्यात येत आहे आणि तुम्ही तो एक घास 1 मिनिटासाठी तोंडात ठेवायचा. 1 मिनिट झाल्यानंतर त्याच्यावरती 1 ग्लासभर पाणी प्यायचं. तुमचं क्रेविंग तिथे संपून जाणार. खरं तर बघायला गेलं तर मेंदूला 4 गुलाबजामची गरजच नसते. ते क्रेविंग जे असतं ते फार कमी प्रमाणात क्रेविंग असतं. बट आपल्या मेंदूला हे सांगता येत नाही की अरे नाही मला थोडंसंच खायचं आहे,
कारण की आपल्या शरीराला त्याची अशी गरज वाटते की नाही मला खूप खायचं, मी किती वेळात खाल्लं नाही आहे, किंवा मला गुलाबजाम बरेच दिवसात मी खाल्ले नाही त्याच्यामुळे मला खावेसे वाटत आहेत. सो तो संदेश जोपर्यंत आपण 4 गुलाबजाम पोटात जातात त्याच्यानंतर बरेच वेळाने कळतं आपल्याला की अरे पण खूप जास्तच गोड खाल्लं यार, एक खाल्ला असं चालला असता. तेच तुम्हाला सांगायचं आहे. ही छोटीशी एक जी गंमत आहे ना, मेंदूसोबत तुम्हाला एक छोटासा प्ले करायचा आहे. तो असाच क्रेविंग मिटवण्यासाठी 1 घास खायचा, 1 मिनिटासाठी तो तोंडामध्ये घोळवत राहायचा, 1 ग्लास पाणी प्यायचं, तुमचं क्रेविंग लगेच मिटून जातं. पटकन मला एक ना आसन आठवलं आहे. आसन म्हणजे एक छोटासा व्यायाम आठवला आहे जो ना डायबिटीस पेशंटसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्यांना शुगर आहे ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी इतका सोपा उपाय, घरातल्या घरात, तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही आहे. ते आसन म्हणजे बसल्या जागीही करता येऊ शकतं. तुम्हाला चेअरवरती बसायचं आहे. चेअरवरती बसल्यानंतर तुम्ही जे काही काम करताय, समजा तुम्ही लॅपटॉपवर काम करताय, मोबाईल बघताय किंवा अजून कुठलं तरी काम करताय, वाचताय, न्यूजपेपर वाचताय, पुस्तक वाचताय, फक्त तुम्हाला ही मुवमेंट जी आहे ती 100 टाइम्स करायची. तुम्हाला माहिती आहे पोटऱ्या ज्या आहेत ना त्या अशा कडक होतात. म्हणजे हा वेगळा मुद्दा, म्हणजे ज्यांना मधुमेह नाही आहे, ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीरच आहे. तर सांगायचं तात्पर्य 100 टाइम्स तुम्ही जर केलं तर तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते. आता रेसिपी, लहान मुलांना आवडणारी रेसिपी, खरं तर मोठ्यांना सुद्धा आवडू शकते. बेसनचं पीठ घ्यायचं आहे, बेसन, डाळीचं पीठ आणि मुगाच्या डाळीचं पीठसुद्धा त्याच्यामध्ये घालायचं आहे. कारण की ना बेसनाच्या पिठामुळे पित्त होण्याची शक्यता असते, पण मुगाच्या डाळीचं पीठ हे पचनाला हलकंही असतं आणि बेसनपेक्षा पौष्टिकही असतं. त्याच्यामध्ये मुगाच्या डाळीचं पीठसुद्धा घालायचं आहे. साधारण एक 2 ते 3 घावणं होतील अशी रेसिपी आहे ही. याच्यामध्ये बारीक कांदा आणि बारीक टोमॅटो टाकायचा. याच्यामध्ये ओवा प्रकर्षाने टाकायचा आहे, कारण की आपण बेसन वापरतो आहे. बेसन वापरल्यामुळे अपचनाचा त्रास व्हायला नको किंवा डाळीचा तुम्हाला त्याचा वेगळा कुठला त्रास व्हायला नको, ह्याच्यासाठी आपण ओवा टाकायचा आहे. ओवा टाकायचा, जिरं पावडर टाकायची आणि तिखट टाकायचं आणि लसूण टाकायचं. खरं तर अद्रक टाकलेलं मला आवडत नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी अद्रक आणि लसूणची पेस्ट चांगली लागत नाही, पण लसूण तुम्ही टाकू शकता. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, चांगल्या ठेचून टाकायच्या. हे मिश्रण पाणी टाकून थोडं घट्टसर करायचं. हे 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. मीठ टाकायचं चवीपुरतं. याच्यामध्ये वेगळं काहीही एक्स्ट्रा टाकायचं नाही अजून, कारण आणि जर अगदीच टाकावं असं वाटलं तर त्याच्यामध्ये मुलांना पनीर जर आवडत असेल तुम्ही पनीर ॲड करू शकता, पण बाकी काही ॲड करायची गरज नाही. की कारण आपण बेसनालाच एक स्वतःची एक वेगळी टेस्ट असते आणि आपण ते शॅलो फ्राय करणार आहोत, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीतरी टाकून त्याची चव बिघडण्याची गरज नाही आहे. टिफिनसाठी मुलांना 2 ते 3 अशी घावणं करायची असतील तर ही रेसिपी उत्तम आहे. तव्यावरती छोट्या छोट्या पॅनकेक साईजच्या 3 ते 4 अशी घावणं टाकायची. आणि मला असं वाटतं की तेल तर आपण वापरतोच, पण तूप टाकलं तर अजून चांगलं. न्याहारीच्या वेळेला हे तूप त्यांच्या पोटामध्ये जाईल, ज्याचा मुलांना फायदाच होणार आहे. सो हे 2 ते 3 असे डब्यामध्ये तुम्ही मस्तपैकी भरून दिले. त्याच्याबरोबर तुम्ही ना सॉस, शक्यतो मी अवॉइड करते, सॉस मला द्यायला आवडत नाही. केलं असेल तर घरातलं तुम्ही सॉस जर तुम्हाला येत असेल करता तर ते सॉस द्या, नाहीतर उत्तम अशा गोष्टींसोबत घरी बनवलेली नारळाची चटणी या सगळ्यासाठी उत्कृष्ट. म्हणजे ती घरात बनवलेली असते, प्लस त्याच्यामध्ये डाळंसुद्धा टाकलेलं असतं. ज्यावेळेला आपण हिरवी चटणी बनवतो त्याच्यामध्ये डाळं पण टाकलेलं असतं, लिंबाचं प्रमाण थोडंसं असतं, थोडंसं अद्रक असतं म्हणजे आलं असतं, मीठ असतं, थोडीशी साखर असते. हे चविष्टही बनतं आणि मुलांना आवडतंही. ती झटपट रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा ही रेसिपी मुलांना कशी वाटली आणि तुम्हाला कशी वाटली. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला प्लीज 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 आम्हाला कळवा. परत ह्या सगळ्या वेगवेगळ्या टिप्स मी तुमच्यासमोर आणते, तुम्हाला सांगते, त्याचा उपयोग तुम्हाला होतो आहे की नाही ते सुद्धा सांगा. परत हा अभिजात मराठी हे जे ॲप आहे ते प्लीज सबस्क्राईब करा. अजिबात म्हणजे हे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागणार नाही आहेत. खूप सारी माहिती, मनोरंजनाचा खजिना आहे याच्यामध्ये. परत यूट्यूब चॅनलवरती हे एपिसोड्स नक्की बघा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, झाडू मारताना वाकून झाडू मारायचा. हसतायत सगळीकडे. हां, मी चांगलं सांगते, वाकून झाडू मारायचा व्यवस्थित. हे 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 नाही करायचं, हे असं नसतं करायचं.
मी छोट्या, तुम्ही हसू नका माझ्यावरती, मी आधीच सांगते. नंतर म्हणाल माधवी निमकरच्या या झाडूच्या टिपमुळे माझं वजन कमी झालं म्हणून. माझं मोटिवेशन तुम्हाला माहिती आहे ना काय, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला फिट झालेलं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे हे एपिसोड्स बघत राहा, कार्यक्रम कसा वाटतोय ते सांगत राहा. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हे पकड का, फिट्टम फिट महाराष्ट्र. धन्यवाद.